मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. एक खिलाड़ी के रूप में मैं चाहूँगा कि हर भारतीय स्वस्थ और चुस्त रहे. तंबाकू स्वास्थ्य और तंदुरुस्ती को नुकसान पहुंचाता है. सभी तंबाकू पदार्थ खतरनाक और घातक है. अगर आप स्वस्थ और तंदुरुस्त रहना चाहते हैं तो तंबाकू से दूर रहें. मैं रहता हूं, आपको भी रहना चाहिए. आइए तंबाकू के सामने दीवार बनकर खड़े हों. As a sports person, I would like to see every Indian healthy and fit. Tobacco harms health and fitness. All forms of tobacco are dangerous and deadly. Please stay away from tobacco if you want to lead a healthy life. I do, so should you. Let us raise the wall against tobacco.
इथे डबा टाकायला आलो तो साहेबांनो मी काय नाही केलाय. मका सांग लेल्या कुठं आहे? लेल्याक पाहिलास का नाही? महाराज अरे मी काय सांगू यार, मी डबो टाका गेलो होतो रे. मका काय झालं माहिती आहे, सकाळी आहे ना माझ्या पोटात गुडगुड झाला, मग मी लोटा भरला आणि असा निघा. हे बघ, तुला हात नाही केला तेव्हा, मी तुला हात केला नाही जेव्हा तू अगो त्या सगळा खड्ड्यात गेला. मका सांग तू लेल्याक पाहिला का नाही? अरे काय बाबांनू, लाट्या काट्या फावडो कुदळ घेऊन कुणी कुणाचो पत्तो विचारता काय? अरे माझा जीव तोंडात जीवलो रे. अरे काय चाललं रे? काय चाललं रे? काय समुद्राचा तळ शोधायला चालला का काय? नाही नाही साहेब, साहेबांनी तळ नाही, आम्ही लेल्याक शोधाक निघालो. लेल्याक हा. तू लेलेस का? हे फगू फगू गणपुले. मग लेले कुठे आहे? आम्ही सगळे त्यालाच शोधतोय. हा. त्या मुर्द्यानं आम्हा सगळ्यांचं एका रात्रीत 7-7 हजारांचं नुकसान केलंय. हा. साहेब काय झाला, मी डबा टाकायला बसलो तेव्हा तो बरोबर इथे उभा होता. मग मी जेव्हापर्यंत उठून त्याला पाहिला तो नव्हता साहेब तिथे. काही लपलाय हा लेल्या. हात वाढत पण ना. या बघ लेल्या, इकडे आहे. ए थांबे. कोणी हात नाही लावायचा. होय, नाव काय तुझं? पूर्ण नाव सांग. पांडुरंग लेले. बाप नाही का तुला? हा हा? बाप नाही? पांडुरंग केशव लेले. चल चल चल. ऐकणार नाही काय नाही. चल माझं साहेब. अरे काय चल हट. मस्त. साहेब साहेब तुला बसायला सांगितलं होतं. माझ्या चौकीमध्ये माझ्या परवानगीशिवाय कुणाची बसायची हिम्मत नाही, कळलं? आज सकाळी सकाळी चिखलगावचे जमीनदार पतंगराव यांचा मला फोन आला होता. ते म्हणाले की गावातली लोक एकाचा जीव घ्यायला निघालेत. मी विचार केला की चिखलगावचे सर्व निर्णय पंचायत घेते, ही गोष्ट पोलीस स्टेशनमध्ये कशी काय आली? असं तू काय केलंस की गावातले सर्व लोक तुझा जीव घ्यायला निघालेत? हा, अरे बोल ना. त्याचं असं आहे साहेब की सोन्याचा भाव आजकाल सारखा चढतोय, रोज 2-4 हजाराने वाढतोय. मग मी गावकऱ्यांना सांगितलंय की तुम्ही सोनं विकत घ्या, तुमचा फायदोच फायदो होईल. पैशाच्या लोभापायी सर्वांनी आपली जमीन घाण ठेवून सोनं विकत घेतला, पण एका रात्रीत सोन्याचा भाव 5-7 हजारांनी घसरला. म्हणून हे गावकरी माझा जीव घ्यायला निघालेत. तू किती सोनं विकत घेतलंस? काय साहेब गरिबाची थट्टा करता. अरे ज्याच्या नशिबात झोप नाही उसके नसीब में सोना कहाँ से आएगा. हो, पण 2-4 टन सोनं माझ्याकडे पण असावं असं स्वप्न मी नेहमी बघतो. सोन्याचं स्वप्न बघून असं सोनं येतं का? दुसरा काही उपाय नाही साहेब. मजदुरी मी करू शकत नाही कारण आपला घाम सुकायच्या आत आपल्याला मोबदला हवाय, आणि हे लोक रक्त सांडल्याशिवाय पैसे देत नाहीत. तुझा मासेमारीचा व्यवसाय होता ना, तू मच्छीमारी का नाही करत? हो साहेब, माझ्याकडे ना बोट आहे ना जाळं, आणि हे सगळं विकत घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीत, आणि घाण ठेवायलाही काही नाही. खातो काय? स्वप्न.
जे पण पाहिजे त्याचं स्वप्न बघतो मी. कधी कधी तर लक्ष्मी आणि कुबेर पैसे घेऊन माझ्या स्वप्नात येतात, पण नक्की कधी येणार असं स्वप्न अजून पाहिलं नाही. त्यामुळे मला लय दुःख वाटतं आणि ते दुःख विसरायला मी खूप ताडी पितो. इतकी ताडी पितो की आजकाल लोक मला पांडुरंग केशव लेले म्हणून ओळखत नाहीत, पीके लेलेच म्हणून ओळखतात. पीके लेलेच हाक मारतात. मी लय दुःखी झालोय. हे बघ, लोकांना सोनं घ्यायचा सल्ला तू दिलास, त्यात तुझा काय फायदा होता? कारण कुठलीही गोष्ट तू फायद्याशिवाय करणार नाही याची मला खात्री आहे. तुम्हाला कसं माहित आहे? त्याचं काय आहे, चिखल गावात पंचायतीमुळं पोलिसांना ढवळाढवळ करता येत नाही, पण पोलिसांचे डोळे आणि कान चिखल गावचा सैरसपाटा सारखे करत असतात. त्याचं काय आहे साहेब की माझ्या आई बापाकडे शेतीवाडी नव्हती. ते दोघंही मासे पकडत आणि त्यावरच आपलं घर चालवत. दोघंही खूप तंबाखू खायचे आणि दोघांनाही कॅन्सर झाला. औषधासाठी घर घाण ठेवलं. पण माझे आई बाबा साहेब इतके बेरड, औषध पण खाल्लं आणि वर पण पोचले. आता रोज येऊन सांगतात, पोरा सावकाराकडून घर परत घे, आपल्या पूर्वजांची निशाणी आहे. अरे पण तुझे आई बाबा तर गेलेत असं आताच म्हणाला ना तू. अरे दोघे स्वप्नात येतात. पांडुरंगा, पोरा, जमीनदाराकडून घर केव्हा सोडू कसा? घर गेलं मशनात. घराच्या पायी सगळ्या गावाचा वैरी झालोय मी. आणि तुम्ही दोघे घराच्या पाठी का पडला? तुम्ही त्या स्वर्गात सोन्याच्या घरात राहत असाल ना, मग प्रॉब्लेम काय? मेजवान्या उडवा, मेनकेचा डान्स बघा, रोज रोज येऊन माझ्या डोक्यावर का बसता? पोरा, तू का रोज रोज समुद्रावर राबताना बघून काळीच तिळ तिळ तुटता रे? का? जा जा स्वर्गात जाऊन एन्जॉय करा, मेजवान्या उडवा. आणि कधी जॉगिंग करताना देव भेटला तर त्याला सांग की जी दुनिया त्याने बनवली होती ती तशी राहिली नाही, फार खिळखिळी आणि जर्जर झाली. हे बघ तुझ्यासाठी मासे आणल्यानी. तुम्हाला स्वर्गात पण मासे पकडावे लागतात? नाही रे, आता येता येता आणलं तुझ्यासाठी. अगं माझे गरीब आई, तुझ्या इवल्याशा शरीरात किती प्रेम भरलंय माझ्यासाठी. हे घे, हे समजा तुझ्यासाठी आणलंय, ठेवून घे तू. इतकं प्रेम करू नकोस. जा आता जा. चल पुढे बोल. त्यांच्या रोजच्या बोलण्याने मी अगदी कंटाळलो. एक दिवस पोटभर ताडी प्यायलो आणि सावकाराकडे गेलो. जय श्री कृष्ण. गोट्या, हा सामान काय ठेवलंस? एक तांब्या आणि खाटजी. खाटजी. कारभारी, हा 40 रुपये द्या. होय. गोट्या त्यावा अंगठ्याला. हे बघ गोट्या, 1 महिन्याचं व्याज आधीच काढून घेतलेलं आहे. 1 महिन्याच्या आत तुझं सामान सोडून नाही, नाही तर विकून टाकीन. होय साहेबांनी. चल निघ. कारभारी, बोला. याच्या सामानावरती नाव आणि तारीख टाकून द्या. होय, याच्या सामानावर नाव आणि तारीख लिहून टाकतो. मया पेक दे. जमीनदार साहेबांचा विजय असो. मी विचार करायचो की जगात मीच एक दुःखी कष्टी प्राणी आहे. मी केव्हाही ताडी ढोसू शकतो, काय सकाळी काय रात्री. पण हे काय बघतोय? चिखलवाडी गावचा जमीनदार पतंगराव पाचपुते, ज्याच्याकडे सगळ्या गावचं घरदार, इज्जत आबरू गहाण ठेवलेली आहे, तो असा दिवसा ढवळ्या पिऊन तर्र झालाय. हे लेल्या, उकेरड्यावरची दारू पिऊन इथे ओकू नकोस. माणसानं मला विसरलाच वाटतं. माफ करा मालकांनो, मान सन्मान मी फक्त 3 लोकांचा करतो: शिवाजी, सावरकर, टिळक. आणि यातले तुम्ही कोणीच नाही. कशाला आलायस इथं? आलो नाही साहेब, मजबुरी घेऊन आली. 22 वर्षांचा झालोय मी, पण माझ्याकडे माझ्या घराचा पोस्टल ऍड्रेस नाही. माझं घर परत द्या मला साहेब. मग माझं कर्ज फेड.
आपल्या पूर्वजांची निशाणी आहे. देऊन टाका माझं घर मला साहेब आणि बदल्यात कोणतंही काम करून घ्या. हो लेल्या, तुझं घर मी तुला परत करीन, पण सगळ्या गावकऱ्यांनी त्यांची सगळी जमीन माझ्याकडे गहाण ठेवली पाहिजे. असं काहीतरी कर. आपलं सरकार या कोकणाचं सिंगापूर काय मॉरिशस करणार आहे. मोठमोठे हॉटेल्स, ब्रिज, हॉस्पिटल्स. मग बघ, जमिनीच्या एका एका तुकड्याला लाख लाख रुपये मिळतील. काय करणार पाचपुते साहेब इतक्या पैशाचं? तुमचं नाव पाचपुते आहे, पण पूत एक पण नाही. लेल्या, ठीक आहे, तुम्ही मला 5 लिटर कीटकनाशक आणि 10 लिटर T20 द्या. मी सर्वांना वर पाठवतो. हे बघ लेल्या, तू माझं काम कर. सगळ्या गावकऱ्यांची सगळी जमीन अंगठा लावून माझ्याकडे गाण राहिली पाहिजे. बघ कसं जमतंय ते. मी सोन्याबद्दल बोलतोय. ज्यांनी सगळ्या जगाचा कारभार चालतं, जे पिवळ्या रंगाचं असतं. तोंडा खाली उभा राहू नको भाऊ, तू की खाली दपशील ना. ज्याच्याकडे सोनं असा तो स्वित्झर्लंड, ज्याच्याकडे नाही आहे तो मदरलँड. स्वतंत्राच्या काळी जा सोना 88 रुपयाने मिळत होता, तर आता 32,000 रुपयाने मिळता. किती? 32. सगळ्यांका नवल वाटत, पण या खरा असा. काल रात्री माझ्या स्वप्नात मुंबईवरून सेबीचे CEO आले आणि म्हणाले, पीके लेले तू झोपलायस? जागा हो. अंकल म्हणाले, लेले जा सोना आज 32,000 रुपये तोळा मिळत असा, तर काही महिन्यांनी 1,00,000 रुपये तोळा होईल. मी हसलो आणि त्याला म्हणालो, ओ अंकल, ह्या सर्व तुम्ही माका कशाला सांगता? तुमच्या बाजूला अंटालियामध्ये लोकेश खंबानी अंकल झोपले आहेत, हे सर्व तुम्ही त्यांना सांगा. CEO अंकल हसले आणि म्हणाले, लेले हम ग्रामीण क्षेत्रों का विकास चाहते हैं, इसीलिए गरीबों के सपनों में पेट्रोलिंग कर रहे हैं. पेट्रोलिंग म्हणजे काय? पेट्रोलिंग ता म्हणजे सरकार पेट्रोल वाटपाचा कार्यक्रम करत असा, आहे की नाही? ताच असा. मका असं वाटतं की आपण सगळ्यांनी ह्या संधीचा फायदा घेतलोच पाहिजे. गो फॉर गोल्ड. चार एकर? हा. काय रे, तुझ्याकडे फक्त 2 एकरच जमीन आहे ना? च्या माईला 4 एकर जमीन कशी काय घाण ठेवणार तू? मग ठीक आहे, माझी 2 एकर जमीन घाण ठेवा आणि माका पैसे द्या. अरे मेल्या, सगळी जमीन घाण ठेवलं तर खाशील काय माती? हा काय? ए काय करतोस काय? पाया पडते, तुमच्यासारखं देव माणूस पाहिला नाही. अर्धी जमीन? मग मी पण अर्धी जमीन ठेवणार. भाऊ इलास तू? दादा येते येते. हा ये घे पैसे. हा मोजान घे. हा जा जा. नमस्कार. येते. देव माणूस, श्रीरंग साबळे देव माणूस. आता सगळेजण आपली अर्धी अर्धी जमीनच घाण ठेवणार माझ्याकडे. अर्धी जमीन घाण ठेवण्याचा शहाणपणा मुनीमने लोकांना शिकवला. आता माझी काय चूक आहे? जमीनदार साहेबांचा विजय असा. देऊन टाका माझं घर मला साहेब. लेल्या, आपला सौदा काय ठरला होता? गावकरी त्यांची सगळी जमीन माझ्याकडे गहाण ठेवतील, अंगठा लाव. तसं घडलं? गावकऱ्यांनी आपली अर्धीच जमीन माझ्याकडे गहाण ठेवली. हे बघ लेल्या, तू असं काहीतरी कर, म्हणजे असं गावकऱ्यांना आम्हीच दाखव की गावकरी सगळी जमीन माझ्याकडे गहाण ठेवते, अंगठा लावून. मग बघ
तुझं घर डागडुजी करून रंग लावून तुला परत करीन. हं? आणि हे घे 500 रुपये घे. 500 रुपयाची ताडी पी. ताडी पिऊन तर झालास ना की तुझं डोकं मस्तपैकी चालेल. जा. सोन्याच्या भावात 7,000ची घसरण. सोन्याच्या भावात 7,000ची घसरण. सोन्याच्या भावात 7,000ची. काय काय झालं? बघा, काय पाणी आण रे. अरे यशवंत तो पेपर वाचत बसला होता, त्याच्यात लिहिला होता सोन्याचा भाव घसरला. सोन्याचा भाव घसरलो असा हा घसरला इकडं. म्हणजे सोन्याचा भाव घसरलेला आहे, म्हणजे लेल्याने आपला खोटा बोललेला आहे. आता त्या लेलेला सोडायचा नाही. हातात जे मिळेल ते फावडा कुदळ घ्या, त्या लेलेला जिंदा लढायचा. मला वाटलं साहेब आता माझी खैर नाही. मी तिथून पळालो आणि माकडासारखा झाडावर जाऊन लपून बसलो. साहेब साहेब एक प्लेट माझ्यासाठी पण मागवा ना. तू हे खाऊ शकशील? हो साहेब, हे सगळं खाऊन तर इतका मोठा झालो. तसं नाही, तुझं थोबाड मी एवढं फोडलंय की हे खाता येईल का तुला? अरे साहेब, 2-4 थप्पडने माझं तोंड बिघडणार नाही. गेंड्याच्या कातडीचं आहे मी. आणि जखमांच्या कळांचं म्हणाल तर त्या पण 24 तासांनीच कळतात. तू लई कामचोरेस. याला आटा अरे घाल. साहेब, ए चला तू, ए चला तू, लोकांमध्ये टाकायला. चल, चल आतमध्ये. 7,000त गावातलं एक घर वर्षभर पोटभर जेवण करू शकते. हा लेले काय स्वप्न दाखवतोय सगळ्यांना? हा, श्रीमंत करणार म्हणे सगळ्यांना. फसवलं ना सगळ्यांना. सगळ्यांच्या जमिनीही गेल्या आणि आता सोन्याचा भावही घसरला. दुर्गा बाई, अगं त्यात लेलेची काय चूक? हा, आता त्याने काय लात मारून सोन्याचा भाव पडला का? सोन्याचा भाव तो नेहमी वाढतच जातो. हा, त्याला वाटलं गावचं भलं होईल. तो केव्हापासून गावकऱ्यांच्या भल्याचा विचार करायला लागलाय? गावकऱ्यांचं सगळं काही जर तुमच्याकडे गहाण नसतं तर त्याने तर सगळंच लुटलं असतं. तो आपल्या सगळ्यांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतोय. दुर्गा बाई, अगं तू कशाला काय होतेस त्या गरीबावरती? हा, हे बघ, आजकाल माणुसकीला लात मारूनच धर्म पाळला जातोय. आता ज्या देशात लेले नाही ना त्या देशात पण असेच लोक एकमेकांवर कावतात, एकमेकांवर आरोप करतात. देशाच्या बाहेर पडा, तुम्ही फक्त इथेच चकाट्या पेटणार. बघा जग कुठे चाललंय इथे. आजकाल नवरा बायकोंना आपलं लग्नाचं बंधन पण आवडत नाही. का ते टाळतायत? कुणामुळं? अमेरिका. अमेरिकेची नशा चढली आहे सगळ्यांच्या डोक्यात. दुर्गाबाई, अमेरिकेने आपला पदर नाही घेतला पण त्यांची चड्डी मात्र आपल्याला दिलेली आहे आणि आपण ती घालून मिरवतो. आता बघा, लिलीने तुम्हाला काय सांगितलं की नवरा बायकोंवरती नजर ठेवा. म्हणजे काय? काय संशय. आणि संशय अमेरिकेची देण आहे, लेलेची नाही. म्हणजे अमेरिकेने बिघडवलं ना आपल्याला. मग काहीतरीच आपला टीव्हीने बिघडवला. यशवंता म्हणतो टीव्हीने बिघडवला, होय की नाही? आता टीव्ही कोणाची देण आहे? कोणाची? अमेरिकेची. काहीतरीच टीव्ही ते रूस, ते अमेरिका, जपान आणि ते हिटलरच्या गावचं नाव काय रे? जर्मनी. जर्मनी. जर्मनी या सगळ्यांनी मिळून त्या टीव्ही बनवला. मग नुसतं अमेरिकेच्या नावाने कशाक बोंबलतास? च्या माईला. यशवंत, कोण आहेस? कोण तू? कोण आहेस तू? मी यशवंत, मुंबईला असतो. हातगाडी चालवतो. हातगाडी चालवतोस की मुंबई चालवतोस? शहाणपणा शिकवतोस बस. अरे काय चाललंय काय हे? आज आपण ही पंचायत कशासाठी बोलवली आहे? लेलेसाठी का अमेरिकेसाठी? मी तेच सांगतोय. लेलेन जे काय केलंय ना त्याच्यात त्याची काय चूक नाही, माहितीये? आता सोन्याचा भाव आहे तो घसरलेला आहे. काय कारभार घसरलेला आहे, पण उद्या परवा चढेल. हो, माझं पंचायतीकडे एवढंच अपील आहे की या लोकांचा राग जो लेलेवरती तो कमी करा आणि लेले आता पोलीस स्टेशनात आहे त्याला बाहेर काढा. हो. गीता, वैसे पूरे गांव में ना तू अकेली है जिसको लेले पसंद है. सगळ्या गावात गीताच आहे जी लेलेला आवडते. ओ, वैसे तो उसको बुलाती क्या है? पीके लेले. हाँ, नाम में गंदगी है उसके तो. मग काय झालं? लग्न झाल्यावर पण मी हेच म्हणणार, पीके लेले. अच्छा, म्हणजे त्याच्याशी लग्न करणार तू? हो, प्रेम केलंय त्याच्यावर.
ते काय त्याच्याबरोबर कुस्ती खेळायला? बस फक्त तो पोलीस ठाण्यावरून सुटून येऊ दे. उद्याच येतोय. तू कोणाबद्दल बोलतेस? हं? काय चाललंय तुझं? तुला काय वाटतंय माझं लक्ष नाहीये तुझ्याकडे? तू त्या लेलेकडे बघतेस काय? त्याच्या बोलण्यावर नीट लक्ष देतेस काय? आणि त्याच्या वेड्या चाळ्यांवर फिदी फिदी हसतेस काय? काय चाललंय तुझं गीता? मावशी, अगं मी त्याच्या बोलण्याला हसले किंवा मी त्याच्याकडे बघितलं याचा अर्थ मी त्याच्यावर प्रेम करते असा नाहीये. अगं गावातल्या माकडांचा खेळ बघून सुद्धा मी हसते. गप्पा बस. अगं मी माझ्या बहिणीला मरताना वचन दिलंय की मी तुझ्या मुलीचा सांभाळ करीन, तिला चांगले संस्कार देईन आणि एक चांगला मुलगा बघून तिचं लग्नही लावून देईन. काय चांगलं आहे काय वाईट आहे हे तुला कळायला हवं. आणि तो लेले तुझ्यासाठी अजिबात चांगला मुलगा नाहीये. गीता, सांभाळ स्वतःला. मासाली गावली ना लेले लेले हाये हैं? हगू गणफुले, मला हे फार आवडतं की मी सगळ्या गावाला अजिबात आवडत नाही. हं? हं, हं. 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 दुसऱ्याच्या घराला नजर लावून स्वतःच्या घराला लिंबू बांधतोय. वहिनी, तुमचा लुगडा जरा जास्तच वर गेला. विहिरीजवळ फार उंदीर चावतील तुमका. हा अरे आला कधी? काय रे, हे चेहऱ्याचं काय करून ठेवलं? डोक्यावरनं लॉरी गेली. काय मस्करी करतो? अरे गफूरबाई, सगळ्या गावाने मिळून मला मार खिलवलाय. आता तुम्ही मला विचारता तोंडाला काय झालंय? सर 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 सर. सलमा, अरे सलमा जी कहिए जी. लेले आला ना, त्याच्यासाठी जरा पराठे घेऊन ये. अच्छा भाभी, हाँ 3 खाईन. हो. कालपासून उपाशी आहे. 3 आण का? 3. हो हो. बरं लेले, चल मला एक सांग, की आपल्या गावाला सोनं घ्या सोनं घ्या असं कशाला सांगितलंस तू? अरे मला वाटलं सगळ्यांचं वाटोळं होऊ दे. हा ते एक बरोबर. काय बोलतोस तू? अरे आपल्या गावातली माणसं आहेत ना ती. काय गाववाल्याने काय वाईट केलं तुझं? अरे गफूरबाई, मला माहित आहे. मी विचार केला सगळ्यांना 2-4 रुपये कमवू दे, पण सोन्याचा भाव एका रात्रीत घसरला. आता माझी काय चूक आहे? बरोबर. गफूरबाई, सर वो गलती से हो गया. वो ये खाओगे थोड़ा पराठा? हाँ. सलमा जी अरे लाओ भाई, पराठा लाओ. जी ये लीजिए. भाभी, मला थोडं लोणचं द्या ना. लोणचं घरी नाहीये, मी वाण्याकडून घेऊन येऊ. गफूरबाई, सलमा भाभी कुठे गेली? अरे तुझ्यासाठी लोणचं आणायला गेली ना. गफूरबाई, तुमच्याकडे लोणचं नाही? लोणचं तर सगळ्यांच्या घरी असतं. गफूरबाई, सलमा भाभी लोणचं आणायला नाही, वाण्याला भेटायला गेलीये. देखो गफूरबाई, बुरा मत मानना, पर सलमा भाभी आहेच ढिंचाक. सगळं गाव तिच्यावर फिदा आहे. गफूरबाई, तुम्ही मला नाश्ता करायला बोलवलं की अपमान करायला? तू आधी उठ. चल, माझ्याच घरी येऊन माझ्याच बायकोला ढिंचाक ढिंचाक. उठ, मित्रास का शत्रू आहेस? ठीक आहे, आज देशात लाखो टन साखर बनते, पण सत्य कडू ते कडूच. अरे निघ निघ निघ, चल. मित्र नाही, शत्रूच आहे. माझ्याच बायको विषय. पराठा भी ले गया कमी ना काही का. अरे लेले कुठे गेला? काय? लेले कुठे गेला? लेले हाँ लेले कब्रस्तान मध्ये गेलेला आहे. क्यों, क्या हुआ? कोई गुजर गया क्या? ना ना ना, कोई गुजरा नाहीये, स्वतःला जाळायला गेलाय. कळलं अरे? ना? बरं एक काम कर, माझा कुर्ता पायजामा काढ, उसके कबर पे जाके फतिया पडतो. तुम्हें क्या हुआ? मला काही नाही झालंय.
काही झालेलं नाही आजा चल आजा. अच्छा ये लोन से तुम मैं वानी को लौटा के आती हूँ. एक मिनट इकडे. या 4 वाणी को देने जा रहे कुत्तों को खिला. अरे लेले, अरे लेले, तू आलास आणि ह्या जखमा कशाला झाल्या तुला? तू पण त्या माशासारखीच झाली आहेस जे सुंदर शरीर सोडून शरीराच्या सडक्या भागावरच बसतात. मी जिवंत आहे आणि तू काय बोलते ते पण ऐकू शकतो. बोल. नाही म्हणजे तसं काही नाहीये. मावशीला नाही आवडत मी तुला भेटते ते. तुला काय आवडतं? मला तर तूच आवडतोयस. तुझ्या बरोबर मी कुठेही पळून जायला तयार आहे. गीता जरा थांब, मी फार थकलोय. जरा सावकाराकडून घर परत घेऊन आराम करू दे मला. घर कधी घेणार आहेस? जेव्हा पैसे येणार. आणि पैसे कधी येणार? ते माणसाला नाही नशिबाला माहित. आणि नशीब चांगलं आहे की वाईट हे ऍडव्हान्स मध्ये सांगता येत नाही. ओसामा बिन लादेन फरार. 5,000 कोटी देवा. माझ्या आयुष्यातील सगळ्या संकटातून एकदा सुटका होऊन जाईल. एक घर काय, मी तर सगळं गाव विकत घेऊ शकतो. मग मीच होणार या गावाचा राजा. इथवर जे लोक माझ्यावर हसत होते त्या लोकांवर आता मी हसणार. एवढी एवढी होत किती वर्ष नेलच नाही ग. 24, 36, 36, 40 किती फुगलच ग तू. हा ये चल दसऱ्याच्या आधी या पुढे या पुढे. दसऱ्याच्या आधी ब्लाऊज शिवून दे. देतो देतो. लेले लेले इकडे ये. मी गीताला समजवलंय, तुलाही सांगते. गीताकडे डोळे वर करून बघायचं नाहीस. आणि जर बघितलंस तर हेच डोळे काढून तुझ्या हातात देईन. का मावशी? कारण माझा चेहरा फार सुजलेला आणि भयानक दिसतोय म्हणून? नाहीतर याच गालाला गावच्या सगळ्या पोरी आणि मोठ्या बाया पण आपल्या ओठाची लाली देऊ पाहतात. आई शपथ. तू पुन्हा तिच्याकडे बघशील? मी काय बघणार मावशी? गीता माझ्याकडे बघते. माझ्या बरोबर तर पळून जायला पण तयार आहे. आज तर म्हणाली मावशीने मोडता घातला विष देईन तिला. हा तू मावशीला काय म्हणालास की मला तुझ्या बरोबर पळून जायचंय? मी तुला हे का सांगितलं होतं? कारण मावशीला आपलं भेटणं आवडत नाहीये. गीता मी पण तू हे मावशीला का सांगितलंस? प्रेम आपण दोघांनी पण केलं होतं. जर मला तुला गमवायचं नाहीये तर तुला पण तसं का वाटत नाहीये? गीता मी तुला सांगून चुकलोय. माझ्यासाठी माझे आई वडील, भाऊ बहीण, प्रेम मित्र सगळं माझं घर आहे. ते परत मिळाल्याशिवाय मी काही करू शकणार पण नाही. गीताला फक्त लेलेच पाहिजे. मग तो घरात राहत असो वा बोटीत. चल उठ. आता माझ्या मावशीकडे जाऊन माझ्यासाठी मागणं घाल, नाही तर मग मला घेऊन पळून जा. गीता माझं घर परत मिळवल्याशिवाय मी काही करू शकणार नाही. ठीक आहे. आता गीता तुझ्यावर नाही मरणार, आता तू मरणार.
काळजी हा. गप्पूरबाई यांना सांगा तुमच्या लोकांना आरडाओरडा नाही करायचा. माझा बाप येऊन मला ओरडेल. ए तुझा बाप गेला उडत. काय रे बाबाला सांगतोस का तुझा चहा विकला जातोय ना. आणि काय नाही बाबा, भारत पाकिस्तान मॅच आहे, रेग्युलर नसते. तू एन्जॉय कर आणि आम्हाला पण एन्जॉय करू दे. काय बोलता. पण मला आहे ना एक गोष्ट कळली आहे. काय. ही मॅच आहे ना, ही मॅच ही फिश आहे. फिश. हा म्हणजे सट्टा लागलाय. सट्टा. अरे भारत जर जिंकला ना तर एकाची 1 मिळतं आणि पाकिस्तान जर जिंकला ना तर एकाचे 100 मिळतं. ए कोणला सट्टा लावायचा. ए कोण आहे काय रे सट्टा लावायला. अरे गप्पूर, हा येडा झालाय फगू. अरे तेंडुलकर खेळत असताना पाकिस्तानवर 1/1000 लावले ना तरी पण इंडिया जिंकणार. बोल. अरे काय चाललंय काय तुमचं. बसा बस. सावकार सनी लिओनी आले की काय. सनी लिओनी नाही, सचिन खेळतोय. बसा. जमीनदार साहेब चहा घेणार का. ओ यांना एक स्पेशल चहा. हा हा. नको 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 नको. मला 9च्या बातम्या पाहायचे. मी घरी जाऊनच पाहतो. ओ थांबा जमीनदार, थांबा थांबा. मी आताच समाचार लावून देतो तुम्हाला. बसा बसा. बसताय. बसा बसा. या ना या ना या बसा. अंगापारमान वागू नकोस. आत्ताच मिळालेल्या वृत्तानुसार कुख्यात गुंड आतंकवादी ओसामा बिन लादेन अमेरिकेच्या तावडीतून निसटला असून त्याला ठार मारण्याचा अमेरिकेचा दावा फोल ठरला आहे आणि त्यामुळेच भारतातील सर्व समुद्री किनारे असलेल्या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आणि त्याबरोबर अमेरिकेने ओसामाला पकडणाऱ्या इस्मास 5,000 रुपये कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे. तरी भारतातील सर्व समुद्री किनारे असलेल्या राज्यातील लोकांनी सतर्क राहावे. 5,000 कोटी. देवा महाराजा, म्हणजे 5,000 कोटी समुद्रात पोहतायत. 5,000 कोटी म्हणजे किती असतात. भरपूर असतात. नाही म्हणजे 5,000 कोटी. नाही मी काय करतो माहिती आहे. काय मी आहे ना तुम्हाला सगळ्यांना 100 रुपये देतो आणि तुम्हाला 150 रुपये देतो. मला जरा मोजून दाखवा ना 5,000 करोड किती असतात ते. ए फगू, नावाप्रमाणे फगू नकोस. कायला ना तुम्हाला 150 रुपये देणार. मी कोण आहे माहिती आहे ना तुला. इथं बसून अख्खा कोकण आणि पूर्ण गोवा खरेदी करू शकतो मी. आणि तुला तिथं फॉरेनच्या चड्ड्या धुवायला लावून तुला त्या चड्ड्या वाळवायला लावून. हसताव काय. माझ्याकडे जर आले ना 5,000 कोटी तर मग मी अख्खा समुद्र विकत घेईन. काय डॉलर ठेवीन. होलसेल मध्ये मासळी बाजार करीन मोठा. आणि सरपंच तुमका खास फ्रेश मासळी खायला घालीन. राम 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 राम. अरे मी शाकाहारी आहे, मी काय मांसाहारी नाही आहे. हो पण तुम्ही मला विचारा ना 5,000 करोडचं मी काय करणार आहे. ते काय करणार. सनी लिओनीचे मी कपडे शिवणार. 1 वीत कपड्यात 1 लाख रुपयाचा फायदा. ही गेटवे ऑफ चिखलवाडी आहे. जर समुद्रात 5,000 कोटी येणार तर माझ्यापासून येणार. हे गफूरभाई वो देखो, इंडिया जीत गई.
कुठे गेला? कपूरबाई, सलमा भाभी, कपूरबाई. तू का आलास माझ्याकडे? तुला अरे सांगितलं ना. कपूरबाई, मी काय सांगतो ते तर ऐका. मला तुझं काही ऐकायचं नाही. तू निघ, चल, निघ, 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 आधी निघ. अरे कौन है कौन है कौन है? इधर आओ. सलमा भाभी, क्या आप चाहती हो जसा ताजमहल शाहजहानने मुमताजसाठी बनवला होता तसा ताजमहल गफूरबाईने तुमच्यासाठी बनवला पाहिजे? ये क्या बकवास कर रहा है? काय 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 तुम्हाला पाढे येतात? पाढे येतात तुम्हाला? हा पाडे हा. उद्या आपण 5,000 करोड 5,000 करोड. अरे अरे आई शपथ. कौन ला रहा क्या? कौन ला रहा है? अरे आणलेत आपल्याला फक्त जाऊन घ्यायचे. तू खरं बोलतोस ना? हो. ए लेले, खरं हो. बोलतोस ना? हो. तू मला हार्ट अटॅक येईल. आई शपथ. नक्की? हो. अरे कपूर भाई, आपल्याला दुःखानेच एवढं मारलंय की सुख आता आपलं काहीच बिघडवणार नाही. कोण कोण देणार आहे? हा आज चला. हा, आज चला. चल, चल, आज चल, आज चला. चल, मा. तू चला. लादेन, ओसामा बिन लादेन, लेकिन वो तो मर चुका है. अमेरिका ने उसको. झूठा है अमेरिका. वो मेरा हमशक्ल था. हमशक्ल? मेरा सारा काम मेरे हमशक्ल करते हैं. मैं हमेशा छुपा हुआ रहता हूँ. यहाँ भी मैं छुपने के लिए आया हूँ. यहाँ मेरे घर के अंदर? जिस दिन इस घर से जाऊंगा मैं तुम्हें इनाम में 10 ऊंटनी सोना दूंगा. 10 ऊंटनी सोना? म्हणजे 10 पोती सोनं. 10 ऊंटनी सोना. 10 ऊंटनी सोना. I am the most wanted fugitive, the most wanted terrorist, chief of Al-Qaeda, Osama bin Laden, the killing machine. एक खिलाड़ी के रूप में मैं चाहूंगा कि हर भारतीय स्वस्थ और चुस्त रहे। तंबाकू स्वास्थ्य और तंदुरुस्ती को नुकसान पहुंचाता है। सभी तंबाकू पदार्थ खतरनाक और घातक है। अगर आप स्वस्थ और तंदुरुस्त रहना चाहते हैं तो तंबाकू से दूर रहें। मैं रहता हूं, आपको भी रहना चाहिए। आइए तंबाकू के सामने दीवार बनकर खड़े हों। As a sports person, I would like to see every Indian healthy and fit. Tobacco harms health and fitness. All forms of tobacco are dangerous and deadly. Please stay away from tobacco if you want to lead a healthy life. I do, so should you. Let us raise the wall against tobacco. जो कोण लादेन है तो इथे चिखलवाडीत कशाला येईल? यहाँ तो अपना आमदार शिंदे भी नहीं आता. अरे गफूर भाई, यहाँ पे कोई नहीं आता तभी तो वो यहाँ पे आया है. आता तो इथेच लपून राहणार आणि अमेरिका तोरा बरोबर फुकट बॉम्ब घालवणार. अच्छा अच्छा. अपने को सिर्फ ये देखना है कि इस घर में छुपा है. बस. पण लोकांनी आपल्याला पकडलं तर लोक चोर समजून आपले हातपाय तोडतील. त्याचं काय? अरे पटकन बक्षिसाचा हिस्सा ऑफर करा. हा ना. चला. हा हा. ए लेले, पण ऐक ना. मी काय म्हणतो, ऐक ना. देखिए लादेन जी, हम लोग शाकाहारी है, हम गोश्त नहीं खाते. मैं गोश्त खोर हूँ, मैं गोश्त ही खाऊंगा. लेकिन हमारे घर में गोश्त पकाते भी नहीं है. हाँ.
तो पहले ही बता देती, मैं किसी गोश्तखोर के यहाँ पना ले लेता। 10 ऊंटनी सोना देने वाला दाल पिएगा। अरे नहीं नहीं लादेन जी, आप तो एकदम से नाराज हो गए। बैठे बैठे, मैं कुछ इंतजाम करता हूँ। हाँ, गोश्त ही खाएंगे या गोश्त जैसा कुछ चलेगा? गोश्त का हम शक्ल, या अल्लाह, भिंडी में हड्डी डालोगे? नहीं नहीं, मैं गोश्त का ही इंतजाम करता हूँ, आप बैठिए। हाँ गोविंद, इकडे माझ्या बरोबर। हे बघ, मला काय वाटतं माहितीये का, की तो माणूस आता मटण घेतल्याशिवाय जेवणारच नाहीये। अहो पण हे बघ, तू काही कर आणि मटण घेऊन ये। अहो काही काय बोलताय बाबा, तुम्ही ह्या माणसासाठी आपला धर्म भ्रष्ट करणार? अरे, ज्या चुलीवर आपण आपल्या देवाचा प्रसाद बनवतो त्याच्यावर तुम्ही मांस शिजवणार? आठवा, आपल्या आजोबांना आठवा, बकरीवर साधी नजर जरी पडली ना तरी ते गोमूत्राने 7 वेळा डोळे धुवायचे त्यांचे, आणि तुम्ही चक्क अरे मटण तो माणूस कोण आहे माहितीये का तुला? तो माणूस आपल्याला 10 पोती सोनं देणारे सोनं। अहो ते सोनं काय आपल्या बरोबर स्वर्गात येणार आहे का? आपल्या बरोबर फक्त आपला धर्म असेल। मग काय करायचंय ते सोनं? तुला नकोय? त्या सोन्याचं मी काय करणार? अरे का? मी तर देवाला शरण गेलोय। मी फक्त तुमच्यासाठी थांबलोय बाबा। ज्या दिवशी तुम्ही जाल मी हे सगळं सोडून संन्यास घेऊन पंढरपूरला निघून जाईल। अच्छा, आणि मग सुनबाई काय करेल? हा, जे तिच्या नशिबात असेल ते। अरे काय बोलतोय? गौतम बुद्धांनी आपल्या पत्नीची पर्वा केली होती का? आणि केली असती तर ते आज गौतम बुद्ध म्हणून ओळखले गेले नसते। तुम्ही जेव्हा परमेश्वराचे होता तेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाचेही उरत नाही। ठीक आहे, याचा अर्थ एवढाच आहे की आपल्या घरात आज जो अतिथी आलाय तो आज उपाशी राहणार। हा, अतिथी देवो भव असं आपल्याच धर्मात म्हटलंय ना, मग त्या धर्माचं काय होणार? बरोबर आहे, देव उपाशी राहू शकत नाही। मग मी तेच म्हणतोय। खांद्यावर उचलून घेतो, आप छत से घर के अंदर उड़ी मारना, हाँ, आवाज मत करना और पूरा झड़ती लेना। पण ले ले। हाँ, मैं बाहर कैसे आऊंगा? गफूर भाई दारातून। ओ, दार आतून बंद है ना। ले ले। अगर मैं कूदा, हाँ, और अंदर के लोग जाग गए तो? पटकन बख्शीसाचा हिस्सा ऑफर करा। भाई तू फैमिली क्यों बढ़ा रहा है? अरे गफूर भाई, गफूर भाई, ये कौन है? कौन? लादेन। हाँ? रुक रुक, 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 भगवान, रुक, खाना बना रहे हो या मुझे बना रहे हो? अरे नहीं लादेन जी, मैं अभी परोसता हूँ। क्या है कि हड्डियाँ शिजने में, अपना गलने में थोड़ी सी देर लगती है ना। हाँ, इतना वक्त तो बीरबल की खिचड़ी को भी नहीं लगा था। आपको बीरबल मालूम है? वो तो हमारे देश का है। वक्त बर्बाद करने वाले इसी मुल्क में रहते हैं। जी बाबा, बाबा, शायद खाना आ गया, मैं लेकर आता हूँ। अस्तगफुरुल्लाह, जल्दी जाइए। जी। काय रे गोविंद, काय झालं? आणि मटण कुठं आहे? मी बकरी घेऊन येतच होतो। हाँ, 2 माणसं माझ्या मागे लागली, तसाच बकरी टाकून पळून आलो। अरे आता आपण त्याला काय खायला द्यायचं? अरे भुकेनं त्याचा जीव अर्धमेला झालाय। मगाचपासून परात भर चिकू खाऊन बसलाय आणि आता खजूर मागतोय।
हे बघ, थोड्या वेळात जर का त्याला खायला नाही मिळालं ना तर मात्र इथून तो दुसरीकडे निघून जाईल. पण आता मी पण नाही बिन नाही. हे बघ, तू असं कर, तू काही जे मिळेल ते पकडून घेऊन ये. हा, वटवा गुळ किंवा अगदी कावळा अगर कबूतर जे काही मिळेल ते त्याला चालेल. जा 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 लवकर. अरे बकरीचा पिल्लू कुठे आहे? अरे बकरीचा पिल्लू कोणी नेला रे माझा? अरे उठा रे! अरे बकरीचा पिल्लू कोणी नेला रे माझा? ए मन्नन, अरे बकरीचा पिल्लू तुझा म्हणणं काय? अरे माझा काय म्हणणार आहे तू? असं काय बोलतो? तू काय पागल झालाय का? अरे माझा बकरीचा पिल्लू नेला कोणीतरी. अरे होय महाराजा, तुझा बकरीचा पिल्लू चोरी गेला. कोणाक सांगता? कशाक बोंबलता? तुला कोणी विचारलं का तुझा बकरीचा पिल्लू खय असा म्हणणं? अरे मी कोणाला सांगत नाही. चादे पिटून सांगतोय बकरीचा पिल्लू नेला म्हणून. तू नेला काय? कोणी नेला बकरीचा पिल्लू? अरे मुक जनावर आहे ते चोरीला गेलंय, त्यामुळे चोराचा माग काढणं कठीण आहे. तरी पंचायत तुझा बकरीचा बच्चा शोधून दे. कशाला त्याला फुकटची आशा दाखवताय? आता कायची वस्तू ती? कोण कशाला चोरेल? आणि चोरून चोरून ठेवणार कुठे? पोटात की घरात? आता तुम्ही काय सगळ्यांची पोटा फाडून बकरीचा बच्चा काढणार आहात? पाच पूजांनो, सगळ्यांचा पोटा फाडू लागला तरी चालत, पण मन्नन का न्याय मिळू होया. आम्ही गावाच्या प्रत्येक घरात जाऊ आणि ज्याने कोणी बकरीचा बच्चा चोरला असेल ना त्याच्या घरात त्याचा हाड नाहीतर कातडं तरी सापडतील. बरोबर. नहीं नहीं नहीं, देखिए हड्डी को सबूत नहीं माना जा सकता. कारण बघा, आता मन्ननच्या दुकानातून ज्यांनी काल घरी मटण नेलं असेल आणि शिजवलं असेल, हाड तर त्याच्या घरात सुद्धा मिळणार ना. काय सरपंच साहेब? मी चोराला ओळखतो. चोर जेव्हा बकरीचा बच्चा घेऊन पळत होता तेव्हा त्याने अंगावर ही चादर घेतली होती. मी आणि गफूरबाई त्याच्या पाठी धावलो, पण तो उडी मारून पळून गेला. अरे इथं माझी चादर आहे. चोर सापडला. ठगूच चोर आहे. नाही नाही, मला खरंच काहीच माहिती नाही. मी तर रात्री हीच चादर घेऊन झोपलेलो. फाटे फाटे उठून बघितलं तर माझी चादर पण गायब झालेली होती. तुझी चादर चोरीला गेली हे तू पंचायतीला कळवलं होतंस का? नाही, ते आज पंचायत भगोला दोषी मानते आणि त्याला शिक्षा सुनावते. तू मन्नान कुरेशीला बकरीच्या बच्च्याचे 6,000 रुपये द्यायचे आणि त्याच्या घराची राखण करायची. आणि लेले आणि गफू, तुम्हाला तुमच्या बक्षिसाची रक्कम पंचायतीकडून संध्याकाळी मिळेल. शाम को पंचायत बरखास्त. अरे अरे पण दरवाजा खोलो, खोलो दरवाजा. मुझे गोश्त और रोटी दो. खबीजों, इस मुल्क के सारे लोग ना किसूल अक्ल हैं. दरवाजा खोलो, खोलो दरवाजा, खोलो दरवाजा, खोलो. या अल्लाह, ओसामा बिन लादेन रोटी और बोटी का मोहताज. ओसामा तेरा ये फैसला नामंजूर करता है, खारिज करता है. अरे काय झालं? काय कसले आवाज येत आहे? बाबा तो आतमध्ये सामानाची तोडफोड करतोय. चल 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 बघूया आपण. दरवाजा खोलो. उघड उघड उघड. खोलो दरवाजा. शांती, शांत. मरदूद की औलाद. ये जो कुछ मैंने तोड़ा है तुम्हारी हड्डियां समझकर तोड़ा है. अरे क्या मांगा था मैंने? क्या मांगा था? सुरखाब के पर, अबाबील की चोंच या जिन का चिराग? 2 खमीरी रोटी और गोश्त की बोटी और बदले में 10 ऊंटनी सोना. अलकायदा, अलकायदा माफ नहीं करता. ओसामा बिन मोहम्मद बिन अबद बिन लादेन से खौफ नहीं लगता. अरे कैसी परागा है ये, जहां पेशा पखाना और रिया खारिज करने तक का इंतजाम नहीं है. लादेन जी, आप थोड़ी देर शांत रहिए. आता मी आलो ना, मी सगळं व्यवस्थित करतो. करो करो. खबीस. 1 किलो मटन द्या भाऊ. हाँ. लेले, जेव्हापासून सलमाला कळलं ना आपण लादेनला शोधतोय, माझं डोकं खाते रे ती. अरे रात्री झोपताना पण मला हेच विचारते, लादेन सापडला का? काय बोलणार बोल. काय गफूरबाई, सलमा भाभी आता लादेनच्या
नाही रे थांब मी आलो थांब जाओ जाओ लेले हा द्या काय देताय काही देणार नाही आणि काही घेणार नाही पण काय लिहिले अरे किती दिवस त्या बोटीत काढणार आहे आयुष्य आपलं मग देऊन टाका माझं घर मला. समुद्र फारच गोंगाट करतोय, रात्रीला झोप येत नाही. असं रे? अरे तुझं घर घेऊन कुठं जाणार मी सांग मला. हे बघ गावकऱ्यांनी त्यांची अर्धी जमीन माझ्याकडे गहाण ठेवलेली आहे. तू असं काहीतरी कर की गावकऱ्यांनी त्यांची सगळी जमीन माझ्याकडे अंगठा लावून गहाण ठेवली पाहिजे. ज्या लोकांना 7,000चा फटका पडला ते आता माझ्या कोणत्याही शब्दाला भुलणार नाही. हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे ना भाऊ. राजकारणी डाव खेळ हे ते लोक बघ कसे काम कधी करत नाही पण वोट कसे बरोबर घेतात की नाही तसा काहीतरी विचार बघ तुलाच जमेल सगळं. मायला अर्धी जमीन गिळून याचं पोट भरलं नाही. हे घ्या. वा वा जेवण आलंय. दाल सब्जी ओहो मटण. चला सुरुवात करूया. पहिले हात तो धो लो. हात धुतले पाहिजे. चला. करेक्ट आहे. चला हात धुवून घेऊया. वा 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 गरमा गरम मटण. सलमा सलमा बाहेर ये. आली. बाहेर ये. आत्ता काय झालं? क्या हुआ क्या? मटण कुठे? अरे मी इथेच ठेवलं होतं ना. इथेच ठेवलं होतं आता दिसतंय का? पण मी ठेवलं होतं तुम्ही बघितलं ना. अरे इकडचं कोणी घेऊन जाणार आहे का? मला नाही माहिती. बरं ठीक आहे अजून घेऊन ये. मी तेवढंच बनवलेलं. एवढंच? हो. बरं मग आता लोणचे घेऊन येते आता. नाही थोडंसं घेऊन लोणचं नको. मग खावा आहेच. मैं अफगानिस्तान की मदद के लिए पाकिस्तान की मुजाहिदीन फोर्स में शामिल हो गया, लेकिन अपने मुल्क सऊदी ने हम पर पाबंदी लगा दी. वहां मुझे अमेरिका ने रहने नहीं दिया. मुझे बहुत गुस्सा आया और मैं अफगानिस्तान वापस आ गया और 1988 में मैंने अमेरिका के एम्बेसी पे बम फोड़ दिया. लादेन जी एक बात पूछूं आपसे? पूछो. हाँ अमेरिकेबरोबर तुमची दुश्मनी होती, म्हणजे मेरा मतलब है अमेरिका के साथ में आपकी दुश्मनी है ना? तो क्या राष्ट्रपति ओबामा आपको कभी धमकी देता है? रोज धमकी देता है, लेकिन परवाह किसको है? कैसे कैसे देता है धमकी? मतलब आपको कभी चिट्ठी भेजता है या व्हाट्सएप या ईमेल करता है, मोबाइल से कॉल करता है? मेरे पास सैटेलाइट फोन हुआ करता था. सैटेलाइट फोन इसका मतलब है आपके पास ओबामा का नंबर तो होगा ही. तुम चाहते हो मैं तुम्हें ओबामा का नंबर दूं ताकि तुम इनाम के लालच में उसे फोन करो और बताओ कि मैं तुम्हारे घर पे हूं. अरे नहीं नहीं, मैं भला ऐसा क्यों करूंगा लादेन जी? नहीं नहीं करना भी नहीं, सारे गांव को उड़ा दूंगा. अलकायदा को पता है कि मैं यहाँ
तुम्हारे घर में हूं और मेरी हिफाजत करना अब तुम्हारी जिम्मेदारी है। लेकिन लादेन जी, आप यहाँ कब तक रहेंगे? कब तक? जब तक जिंदा हूं। मैं अमेरिका की गोली से नहीं मरना चाहता, अपनी मौत मरना चाहता हूं। मैं चाहता हूं कि तुम ताजमहल से खूबसूरत और स्टैचू ऑफ लिबर्टी से ऊंचा हमारा मकबरा बनाओ। बनाएंगे, बनाएंगे, जरूर बनाएंगे। अस्तगफुरुल्लाह। रोटी है? हाँ, क्यों नहीं, आप खाइए खाइए, भरपेट खाइए। सुनबाई, भाकरी आणा। हो आणते। आपकी बहू बड़ी शहवत अंगेज है, बड़ी रौब चीक है। खाने से फारिग होकर रात को हम इससे अरबी डांस करवाएंगे। हाँ, क्यों नहीं। अरे देवा। फग्गू, तुला मंदन चिकवाला 6,000 रुपये द्यायचे, बरोबर? म्हणून तू दिवसभर मर काम करतोस आणि रात्रभर त्याच्या घराची आणि बकऱ्यांची राखण करतोस, हो ना? झोपू नकोस. गो, अरे एवढं काम केलंस ना तर एक दिवस. गफूरबाई, 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 गरीबाचा जगणं काय आणि मरणं काय दोन्ही सेम टू सेम, समजला? उठ. काय बोलतोयस? गरीबाचा जगणं मरणं सेम. फग्गू, मला तुला मरू द्यायचं नाही. हा काय? तुला मला मरू द्यायचा नाही? अरे लेल्या, ही जी काय माझी परिस्थिती आहे ना ती फक्त तुझ्या मेहरबानीमुळे हाय, समजला काय? अरे याने काय केला? माका सोन्याची लालूच दाखवली, माझी जमीन अडकवली, मग माझं घोंगडो पंचायतीत दाखवलो आणि माझ्यावर चोरीचो आळ घातलोस. बाबा, आता आणखी उपकार नको तुझे, मला झोपू दे. हे बघे, हे बघू, ऐक. जोपर्यंत तू माझी आणि लिलीची मदत घेत नाहीस ना तोपर्यंत तुझा त्रास कमी होणार नाही. आणि हे बघे, ऐक ऐक, हे बघ, आणि यावेळेस तुला काहीच करायचं नाहीये. एकदम सोपं काम आहे. म्हणजे काय करायचं, गावातल्या प्रत्येकाच्या घरात जायचं आणि त्याच्या घरातल्या माणसांच्या व्यतिरिक्त त्या प्रत्येकाच्या घरी कुणी अनोळखी माणूस आलाय का किंवा पाहुणा आलाय का, एवढंच फक्त बघायचं. एवढंच करायचंय. काय लिहिले तो बघतो. फग्गू, मी तुला या कामाचे 25,000 रुपये देईन. किती? 25. उठे. 25,000 तू माका देणार? अरे कधी ऐकलास का एका नागड्यान दुसऱ्या नागड्याला काहीतरी दिला? हा, 25,000 देणार. क्या बब्बन भाई, काम धंधा कैसे चल रहा है? ठीक चल रहा है मालिक के दया से कपूर भाई. आता फोन काय घरी घेऊन जाणार भाऊ? अरे क्या हॅलो, हमारा घर तुम्हारे थोडी पिछवाड़ है. मी प्रभू टेलर बोलतोय. तुमचा ब्लाऊज रेडी आहे. हो, आत्ताच घेऊन जा. बर, चला. ये वैशाली. गफूर भाई शुक्रिया. इसके बाद सोप का भी पैसा देना पड़ेगा. देंगे ना भाई. चला क्या यार. गीता, प्रभू टेलरचा फोन येऊन गेलाय ग. आपले ब्लाऊज रेडी आहेत.
येते मी. दरवाजा नीट बंद कर. ठीक आहे मावशी. लेले अरे काय दिसत नाही रे. हळू पटकन झडती घेऊया. तू इथे काय करतोयस? तुला जे सांगायचं होतं ते तू मावशीला सांगितलंस आणि आता मला काय सांगायला आलास? गीता, तू मला चुकीचं समजतेस. मी तुला चुकीचं नाही समजते, अगदी बरोबर समजते, जसं मावशी तुला समजते. तुझ्या मावशीला वाटतं मी तुझ्या लायकीचं नाही. हो, मला पण आता असंच वाटतंय. मला एक सांग, तो प्रभू टेलर तुझ्या मावशीच्या लायकीचा आहे, पण मी तुझ्या लायकीचं नाही. हे तुझे मांजरीसारखे काजळ भरलेले डोळे आहेत ना, हे स्वतःला फक्त आरशात बघण्यासाठी नाही, जरा आजूबाजूला काय चालतं ते पण बघ. तुझी मावशी वयाच्या 50व्या वर्षी प्रभू टेलर बरोबर आंधळी कोशिंबीर खेळते. काही पण बोलू नकोस. मला पण असाच शॉक लागला होता. खरा वाटत नाही ना, मग जा प्रभू टेलरच्या दुकानावर आणि बघ. आज तर डबल चान्स, अमावस्येची रात आणि लाईट पण कूल. जा. हा. शोहर ये ले ले. गफूर भाई. अरे क्या ले ले, सुबह से ढूंढ रहा हूं तेरे को. तू इथे बसलास आणि काय सकाळपासून सुरूच आहे. काय चाललंय यार? अरे ले ले, आपण तुझं घर सोडवणार जमीनदाराकडून. बरं ऐक, मी काय बोल रहा था, आपण ना पोलिसांना सांगून टाकूया की लादेन आपल्या गावात शिरले. काय होईल, पोलीस सगळ्यांच्या घरी घुसतील ना, लादेन आपल्याला आयता मिळेल. अरे गफूर भाई, तुमच्यात काय फग्गू शिरलाय काय? क्यों? पुलिस को बताएंगे तो बख्शिश तो गई, उसको शरण देने के चक्कर में डाल देंगे दोनों को अंदर. अरे हा रे, हे माझ्या लक्षातच नाही आलं.
नाही ठीक आहे लादेनला आपणच शोधू. सापडलं तर ठीक आहे, पण जर 2-3 दिवसात नाही सापडलं तर आपण जमीनदाराला सांगू की आपल्या गावात लादेन शिरलंय. कसं आहे, गावातल्या सगळ्या जणांनी जमीनदाराकडनं कर्ज घेतलंय आणि व्याज वसूल करण्यासाठी जमीनदार कोणाच्याही घरी कधी घुसू शकतो. आणि त्याच्यासाठी व्याज वसूल करण्यासाठी जी माणसं असतील ती असणार तू आणि मी. हा, आणि हे बघ, जमीनदाराला आपण बरोबरची पार्टनरशिप देऊ ना. काय बोलतो है ना? अरे बंद कर रे. ए अरे नको रे, अरे मला काय करतोय? न टाइम पे खाना, न टाइम पे पाखाना, ये पना है, ये सजा. अरे बाबा, आप इतने कुख्यात हो ना कि आपके लिए कुछ करते हुए मेरे हाथ पांव कांप जाते हैं. अब ये पानी उठाओ. अरे बाबा, बाल्टी नहीं, वो डिब्बा उठाओ, डिब्बा. ये तो पेंट का डब्बा है. अरे हाँ, वो पेंट का डब्बा है, लेकिन अभी उसमें पेंट नहीं है, अभी उसमें पानी है. उठाओ. तुम नहीं चलोगे? मायला, आता मैं वहां आके क्या करूंगा? तो शलवार कौन खोलेगा? मेरे हाथ में तो तुमने डब्बा दे दिया है. अरे वहां जाके बैठो, आप बाजू में डब्बा रखो और जो कुछ खोलना है वो खोलो. समझे? जाओ अभी मेरे बाप. मरदूत, वहां जाना है. जाओ बाबा मेरे बाप, जाओ अभी, जाओ. हाँ जाओ जाओ जाओ. साला कुठे लपलं ते कळतच नाही. आपण शोधून काढूया. 1 मिनिट. काय थांब. लेले, सरपंचाच्या घराचा दरवाजा उघडा आहे. काय करूया, जाऊया? हो चल. आपण ना पुढच्या महिन्यात गोव्याला जाऊ आणि छोटे कपडे घालून समुद्रात आंघोळ करू. इश, मला लाज वाटते. अरे लाज काय त्यात? तिथे तर काही लोक कपडे पण घालत नाहीत. कुठे लपून बसलाय? इथे पण नाही यार लादेन. कुठे लपला की कळत पण नाही. चल पळूया. गफूर भाई, हे बघा, मी तुम्हाला तुमच्या घरी आणलंय. अरे तुम्ही दोघं इथं काय करताय? तू कोण? गफूर भाई कोण आहे? त्याला कोणी बाहेरचा माणूस दिसतोय. गफूर भाई किती लफडी यार भाभीची. काय पण काय बोलतो? सलमत तशी नाही. अरे ह्याच्याबरोबर लपड. अरे ह्याच्या बघ ना कसा मात्र. कोण आहेस तू? मी अनंतराव आगाशे, या गावचा सरपंच. सरपंच सॉरी. अरे गफूर भाई. ओके सरपंच सर. रिया खारिज हुआ है. पाखाना नहीं हुआ, मरदूत करने दे. आम्ही येतो. दसऱ्याच्या जत्रेनंतर पंचायतीमध्ये तुम्हाला दोघांना उभं करतो. चला निघा इथनं, निघा. लादेनजी, तुम्ही जरा हळू बोला, कोणीतरी ऐकेल. मरदूत उर्दू में बोलो. मी बरं केलंस पोरा, तू यानं घेऊन आलास. मला तर वाटलं होतं की हा पळूनच जाईल. अहो, मी त्यांची सावली बघितली तेव्हाच त्यांच्या मागे लागलो आणि याला इथे घेऊन आलो. लादेन जी, अब आप जाइए और सो जाइए. नाडा बांध लूं. बीच में उठा लाया मरदूत. शांती. लेले, नशीब सरपंचाला संशय आला नाही म्हणून वाचलो. अरे गफूर भाई, तो झाडीमध्ये पादणारा लादेनच असेल. जाऊ दे रे, भूत असेल. भूत? काय पण शैतान की रूह हो सकती है. पत्थर खा के पाखाना कर रही होगी. लेले,
एकतर आधीच तुझ्यामुळे माणसांची भीती होती, आता भूतांची पण भीती आहे. ले 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 ले. लादेनला अमेरिकेने कधीच मारला अशी खबर होती. तो डुप्लिकेट होता, डुप्लिकेट. कैसा है, अमेरिका को अपनी जनता को लादेन का मरा मुंह दिखाना था. डुप्लिकेट को मारा, मुंह दिखाया, लाश को समुद्र में फेंक दिया. ऐसा हुआ. हा डुप्लिकेट नसेल कशावरून? चल निक चल. गपूर चल. सौदा डन. क्या सौदा डन? वो अमेरिका से पैसे कैसे लाएंगे? सोपं आहे. आपण काय करायचं, लादेनला शोधून काढायचं, अमेरिकेच्या ओबामा समोर न्यायचं, त्याला सांगायचं हा तुझा दुश्मन, तुला घे, आणि त्याच्यावरती जेवढं बक्षीस आहे ते आम्हाला दे. पण ते अमेरिकेला जाणार कसं? कसा पाकिस्तानातून भारतात कसा आला? बोटीने. गपूर, समुद्र किनारी राहायचा हाच फायदा आहे. आपण काय करायचं, एक बोट अरेंज करायची, बोटीच्या मालकाच्या खिशामध्ये पैसे कोंबायचे, तिथल्या कोळ्यांना पार्टी द्यायची, लादेनला घ्यायचं, त्या बोटीतून अमेरिकेकडे न्यायचं, ओबामाकडे सोपवायचं, आणि त्याच्यावर जेवढं बक्षीस आहे ते बक्षीस घेऊन त्याच बोटीतनं परत यायचं. सौदा डन. चाललेले, तू मला लादेन दाखव, मी तुझं घर तुला परत करतो. म्हणजे ओसामाच्या बदल्यात तुम्ही मला माझं घर देणार? लेल्या, अरे तू काय परकायस माझ्यासाठी? अरे पोरगायस तू माझा. जबरदस्ती माझा बाप बनू नकोस. म्हणजे माझं घर मी नंतर सोडवेन. ओसामावर 5,000 कोटीचं बक्षीस आहे आणि बक्षिसाचे बरोबर 3 हिस्से होतील. वा लेल्या वा, पैशाचा हिशोब कळायला लागला तुला. त्या लोकांपेक्षा पण जास्त जे नोटा छापतात. पैशाने माझं आयुष्य खाल्लंय, आता मी पैसे खाणार. लेल्या येड्या, पैशाने भूक भागत नाही, पैशाला स्वाद नसतो. भूक स्वाद मी बघत नाही, मला फक्त माझं पोट भरायचंय. असं नाही, तुला काय वाटलं हे प्रकरण एवढं सोपं आहे? लादेन मिळाला म्हणजे पैसा मिळाला? अरे मोठा आतंकवादी आहे तो, जगाच्या हिट लिस्ट वरती आहे. जगाला कळलं ना की लादेन आपल्याकडे तर सगळं जग थुंकेलं आपल्यावरती. भारत अमेरिका संबंध बिघडतील, तिकडं पाकिस्तान दिवाळी साजरी करेल. अरे एवढं मोठं बक्षीस लावलंय त्याच्यावरती. अमेरिका भारत भाई भाई. अमेरिका तिकडे लादेनला पकडण्यासाठी तोराबोरामध्ये हजारो टन दारू गोळा उडवतोय, हजारो शिपाई मारतायत त्यांचे. त्यांचा दुश्मन लादेन आपल्याकडे, आपण त्याला शरण दिलेली आहे हे कळलं ना, तर भारतच आपल्याला प्रश्न विचारेल. आणि अमेरिकेची नियत फिरली. त्यांनी विचार केला की बक्षिसाचे पैसे आपणच हडप करायचे, यांना द्यायचेच नाहीत. ते म्हणाले की हे तिघं सुद्धा ओसामा बिन लादेनचे सहकारी आहेत, आतंकवादी आहेत, त्यांना पकडा आणि फासावर लटकवा. तर असे कसे फासावर लटकवतील? जमीनदार साहेब, अख्खा बकरा खाऊ नका, थोडा आम्हाला पण द्या. आणि कसं आहे जमीनदार साहेब, लादेनवर 5,000 करोडचं बक्षीस आहे. उद्या अमेरिकेने काही लोचा केला, आपण थोडे पैसे त्यांना देऊ, सेटल करू. अमेरिका लाच घेईल का? नाही घेणार. जगात सगळेजण लाच घेतात. हे बघा, माझा प्लॅन असा आहे, आधी आपण लादेनला ताब्यात घेऊया आणि अमेरिकेशी बोलणी करूया. एकदा का सौदा डन झाला तर उगाच लोचा नको म्हणून लादेनला घेऊन बाहेर कुठल्या तरी देशामध्ये जाऊन एक खोली भाड्याने घेऊ, तिकडे लादेनला ठेवू. म्हणजे काय, आपण, आपला गाव आणि आपला देश कोणाचंच नाव येणार नाही. वा गपूर वा, तेरे बात में दम है. चल सौदा डन. बोलणी कशी करायची? अमेरिकेला हिंदी मराठी येत नाही.
अरे वो यशवंत है ना, उसको लेके जाते, उसको अंग्रेजी आती है उसको ना. क्या इंग्लिश आती है? सेलला साले आणि विक्टोरियाला बॅक्टेरिया वाचतो. हे लिया तुला इंग्लिश येत नाही? यशवंत पेक्षा नीट, पण ओबामाच्या तोडीचं नाही. लफडा झाला यार. तर काय फरक पडत नाही. लेल्या गपूर, मी काय करतो, गोव्याला माझा एक माणूस आहे, त्याला इकडे बोलावून घेतो. त्याचं इंग्लिश चांगलं आहे, तो ओबामाशी बोलेल. आता त्याला इकडे आणायचा खर्च मी करीन, नंतर बक्षिसामधनं पैसे वळते करून घेईन. मग उद्या रावणाचा शोध आणि लादेनचा वध. डन. लादेन गावात आलाय. इनाम लागलेलं आहे. 5,000 कोटी. मॉर्निंग डॅड. हे गोविंद इकडे. अरे अरे काय रे हे. हा, आणि तुझं उपर्ण कुठं आहे? आणि आणि शेंडी तिलांजली दिली. इकडे. अरे म्हणजे काय? कारण आज मला कळलं, काय? आयुष्य ही देवानी दिलेली देण आहे. कळलं ना? आजपर्यंत त्यांनी जे काही दिलं ते अमूल्य आहे. आता लादेनकडून 10 पोती सोनं आल्यानंतर मी प्रत्येक वस्तूचा उपभोग घेणार. वा 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 वा. मजा करणार. पण मी काय म्हणतोय तुला, अरे लादेन आपल्याला तेव्हाच पैसे देणार जेव्हा या घरामध्ये तो खुश असेल, नाही का? त्या बिचाराला गेले 2 दिवस जेवण सुद्धा मिळत नाहीये. आता मिळेल. त्याला आता जे काही हवंय ते सगळं मी आणून देईन. मांस, मच्छी, मटण सगळं. पण डॅड, याला आता इथे नाही ठेवायचा. बरोबर आहे. हे असं झाकून ठेव. काय सरपंचराव, काय म्हणताय वैद्यबुवा? मुलाला आणि सुनबाईला घेऊन कुठे निघालात? इकडेच, इथे शेतावरती चाललोय. नाही, तब्येत बरी आहे ना? हो, सगळं व्यवस्थित. हे बघा, रात्रीची झोप येत नसेल तर औषध आहे माझ्याकडे. हो, मला माहिती आहे, मला माहिती आहे. नाही, सुनबाई, औषध त्यांना काय हवंय का? नाही नाही, काय नाही, त्यांचं व्यवस्थित आहे, मी बघतो. आणि हे बघा, तुमच्या गुडघ्याचं औषध तयार आहे बरं का, घेऊन जा. हो हो, मी उद्या सकाळी येऊन घेऊन जाईल. आणि सुनबाईला काय बरं वाटतंय ना? हो, एकदम छान आहे, छान. सुनबाई, नाही नाही, त्यांचं मी बघतो. मी उद्या येऊन जाईन. गुडघ्याचं औषध. हो हो, ओके. तो पुढे गेला लादेन. भाभी को देखने गया था. चला. हाँ, आज जा जा. हे बघ, आता इथे खाली बस. लादेन जी, देखिए आप यहीं पर सुरक्षित है. हाँ, यही सुरक्षित हो तुम. हे बघ, अरे वाह, किती मोठा रावण आहे. भाभी को यार. बोला श्री रामचंद्र की जय. प्रभू रामचंद्र, भ्राता लक्ष्मण आणि हनुमान आपली वानर सेना घेऊन आले आहेत. तसेच लंकाधीश रावण आपली राक्षस सेना घेऊन युद्ध सज्ज झालेले आहेत. हे महापंडित रावणा, युद्ध न करता सीतेला मुक्त करशील का? हे कदापि शक्य नाही.
आणि रावणाने रामास युद्धास सज्ज केलेले आहे. मेरे मौला, मैं तेरे हुजूर में 200 रकत नफील शुक्राना अदा करूंगा. मौला, तू कर सकता है, तू मुश्किल कुशा है. मैं सारी दुनिया के बेसहारा बच्चों को गोद ले लूंगा मौला. मैं अपनी सारी दौलत फकीरों में बांट दूंगा. बस मेरे यहाँ कैद होने की खबर अल कायदा तक पहुंचा दे. पहुंचा दे मौला, पहुंचा दे, पहुंचा दे, पहुंचा दे, पहुंचा दे. को छोड़ो, लादेन को ढूंढते ना. ढूंढते भाई ढूंढते. हाँ वो रामलीला. कपूर भाई, काय लादेन जत्रेमध्ये अरे माझ्या मागे आहे, मी आत्ता बघितला. मेरे पीछे पकड़ो, जल्दी लेके निकलते, कोई और ना देख ले. शर्मा जरा रुका. अरे भाभी को मैं पकड़ता हूँ, आप इस तरफ आओ. उधर पीछे देखो ना, उधर. भाभी आप ना उधर जाओ, हम इधर जाते हैं. और बाप इधर है. अरे अभी तो इधर था. क्या शपथ गफूर भाई इथे होता. पहले इधर आ, मैं बात कर. सलमा तू रुक, हम लोग जरा जाके आते हैं. अरे गफूर भाई चलो चलो. हाँ इधर से. अरे तिकडे बघा ना.
ह्याला माझ्या हवाली करा, याला मी पकडलाय. तू एकट्याने नाही, सर्व गावकऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या होत्या. तेव्हा कुठे हा बसराचा मोती हाती गावलाय. लादेन कोणा एकट्याचा नाही. बक्षिसाच्या रकमेवरती सर्वांचा समान हक्क असेल, गावकऱ्यांचा हक्क असेल. बरोबर आहे ना गावकऱ्यांना? सरपंच साहेब, तुम्ही पुढील कारवाई सुरू करा. लादेन, तुम इस गांव में क्यों आए थे? तुम्हें बोला था ना पनाह लेने के लिए. देखो, तुम अभी पंचायत में खड़े हो. सीधा सीधा जवाब दो. गांव में क्यों आए थे और पनाह क्यों लिया था? अमेरिका मुझे मारना चाहता है. अमेरिका तुम्हें क्यों मारना चाहता था? क्योंकि मैंने अमेरिका की एम्बेसी पर बम फोड़ा. बम क्यों फोड़ा था? अरे हा काय उंदरा मांजराचा खेळ चाललाय काय? नाही तर काय. आता याचा अमेरिकेशी 36चा आकडा आहे, त्याच्याशी आमचं काय देणं घेणं. आधी याला विचारा, इतके दिवस हा कोणाच्या घरी होता? किसके घर था? घर में? घर में क्या? मैं तो इसी के घर में ठहरा था. नहीं नहीं. और वो जिसके सर पे एंटीना था, वो मेरे लिए गोश्त लाता था. और वो उसके बगल में जो साड़ी के बुरके में है, वो मुझे अरबी डांस दिखाती थी. अल्लाह तौबा, क्या सुतली बम की तरह उछल उछल के कमर हिलाती थी. ऐकलं? आतापर्यंत न्यायमूर्तीच्या घरातच सगळे गुन्हे होत होते. त्यांचा मुलगा याला मटण खिलवत होता. आणि सुनबाई, अरे काय चाललंय हे? छा छा छा. म्हणजे बकरी काय लादेन और किंमत चुकाए फग्गू. हा काय न्याय आहे का? धिक्कार आहे, धिक्कार. सरपंच, आता नुसते पैसे देऊन उपयोग नाही. तुम्हाला तुमच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. मी पदाचा राजीनामा देखील देईल. मेरे लाल, मेरे लाल, मेरे जिगर के टुकड़े. ये कौन है? अरे मेरे रूह के अब्जा, अब तक कहाँ था तू? बेटा, जा ना मेरे बेटे के पास. आ जा बेटा, 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 बेटा. अपने सारे गम अपने माँ के दामन में, अपने माँ के 10 कटोरे में डाल दे बेटा. तुम्ही कोण आहात? हम इस बदनसीब के कम नसीब वालिदैन हैं. लादेन, क्या तुम्हारे माँ बाप है? बच्चे को थोड़ी मालूम होता है कि उसका बाप कौन है. क्यों अब्बू? अरे यकीन कीजिए, ये मेरा बेटा तैयब अली है. ये लादेन का बड़ा दिल दादा है. दादा? ये लादेन का दादा है? अरे दादा परदादा वो नहीं, दिल दादा मतलब फॅन आहे. जैसे राजेश खन्ना की फॅन होते हैं, त्याचा दिल दादा होती, तसा लादेनचा दिल दादा आहे. म्हणून तसेच कपडे घालतो, अमेरिकेला शिव्या घालतो, अरबी वाचायला लागलाय. अरे इतना ही नाही, 3 वर्षापूर्वी याला जेव्हा कळलं अमेरिकेने लादेनला हलाल केलंय, तेव्हा हा पागल झाला. तेव्हा याला मी सावंतवाडीच्या पागलखान्यात भरती केलं. तिथून हप्त्यापूर्वी आम्ही त्याला भेटायला गेलो. तिथून तो पळून गेला होता. त्याला शोधत शोधत आम्ही इकडे आलोय. अब्बू, मेरी बंदूक भी इनके पास है. हे वेड्यांच्या हॉस्पिटलचे डॉक्टर आणि वॉर्डन आहे. इथे लादे नावाचा गोंधळ ऐकला म्हणून आम्ही इथे धावत आलो. हा माझा मुलगा तय्यबच आहे. अरे म्हणजे हा लादेन नाही? नाही आहे. याला शोधत शोधत आम्ही इथे आलो. अरे मी आला पळो. अरे याच्या लादेन होण्यावर पण आमचा ऐतराज होता. पण काय करणार, आम्ही त्या अमेरिकन साहबची सारे जमीन पर बघितली. उसने कहा था ना, बच्चे जो चाहे वो करने दो. हम खामोश हो गए. अब्बा, हाँ, अमेरिका जो कुछ कर रहा है गलत कर रहा है. ताकतवर वो नहीं होता जो कुदरत को तबाह करे. ताकतवर वो होता है, ताकतवर वो है जो कुदरत में नए नूर और रंग भरे. यह दुनिया जिंदा लोगों की है, इसलिए किसी की जान लेना गुनाह है, पाप है. अमेरिका को इसका एहसास होना चाहिए. दुर्गाबाई, यासनी जाऊ द्या. हा लादेन नाही, हा तय्यब अलीच आहे. मला ठाव होतं लादेन कवाच मेलाय. अमेरिका चूक करत नाही. अब्बू, मैं वहां नहीं जाऊंगा. कहाँ जाएगा? मैं तोरा बोरा जाऊंगा. ढूंढ लेंगे. तोरा बोरा कहाँ है? ढूंढ लेंगे तेरे लिए. तोरा बोरा जाऊंगा अब्बू. और मेरी बंदूक कहाँ है? चल, याला पोलीस ठाण्यात घेऊन जावं लागेल. बंदूक. चला रे.
मैं तोरा मोरा जाऊंगा। अरे हमारे अरे मैं तोरा मोरा जाऊंगा। काय का तुम सब आपलं नशीबच ऐका रे ऐका आत्ताच मी FA वर बातमी ऐकली सोन्याचे भाव वाढले सोनं 35,000 रुपये तोळा झाले पांडुरंगा पोरा आज दसरा हे घे सोन्याचं पान आपट्याच्या पानाने काय घर परत येणार बोलू पण नका घर परत घेण्यासाठी मी घर परत घेऊ शकत नाही ही बोटच आता माझं घर आहे इथूनच मी माझा वोटर ID राशन कार्ड आधार कार्ड बनवणार पांडुरंग केशव लेले तुटकी बोट समुद्र किनारा चिखलवाडी गाव राज्य महाराष्ट्र भारत आय शपथ नमस्कार हे आकाशवाणी आहे एक विशेष सूचना. आताच मिळालेल्या वृत्तानुसार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तान कराचीतून निसटला असून तो समुद्रमार्गे भारतात येण्याची शक्यता आहे तरी